या सगळ्याविषयी बोलण्याकरता रुपाली ठोंबरे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। रुपालीताई, स्वप्नील लांडे या नावाचा हा भोंदू बाबा स्वतःला स्वयंघोषितच आहे, गुरुवर्य म्हणतो, पण लैंगिक शोषणाचा आरोप आहे। आता अनेक पथकं तैनात आहेत त्याच्या शोधाकरता, पण लांडे फरार आहे। एकतर आहे ना, हे जे भोंदू बाबांचं पेव पसरत चाललंय ना, लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की ही जी माणसं आहेत ही त्या भोंदू बाबूचा हे करून आपण आपली लेकरं, आपल्या घरातल्या महिला का त्यांच्याकडे पाठवतोय। म्हणजे असा त्यांच्या त्या कुठल्या त्या प्रकाराला भुलून कुठेतरी समाजामध्ये खरंच आपल्या महिलांचं शोषण केलं जातंय, त्रास होतोय। आता ह्या ज्या काही गुन्हा दाखल केलेला आहे याच्या त्या गुन्ह्याची तुमच्याकडनं माहिती मिळाल्यानंतर मला ती त्याच्या डिटेल्स मध्ये माहिती घ्यावी लागेल। पण जर पोस्को दाखल झालाय म्हणजे वयवर्ष 18च्या आतील मुलीवर हा अन्याय झालेला दिसतोय आणि त्याच्यातनं ही फिर्याद झालेली आहे। मुळामध्ये भोंदू बाबा हे प्रकरण ना प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे की कोण आपल्या घरातल्या देवळात पाया पडलं पाहिजे, मंदिरात पडलं पाहिजे, कुणाच्याही दारात किंवा हे स्वयंघोषित जे सांगणारी लोक आहेत त्यांच्याकडे जाताच कामा नये। कारण का तो त्यांनी एक बाजार मांडून ठेवलेला आहे। भावनेतेवर, देवाच्या ह्याच्यावर अन्याय अत्याचार करायचा आणि गुन्हा दाखल झाला की मग फरार राहायचं। यातनं बोध घेणं गरजेचं आहे की कुठल्याही भोंदू बाबाच्या दारात आपण जाता कामा नये। हे प्रत्येक घरातल्या व्यक्तींनी लक्षात ठेवलं पाहिजे, तर याच्यावर कुठेतरी वचक बसेल। बघा, घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल होणार आहे, आधी गुन्हा दाखल होऊ शकणार नाहीये। कारण का ती जी घटना घडते ती काय घडली त्याच्यानुसार पोलीस गुन्हे दाखल करतायत। त्यामुळे भोंदू बाबांचं पहिल्यांदा जिथे जिथे हे काही भोंदू बाबा आहेत त्यांची जरा पोलिसांनी एकदा तपासणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून हे गुन्हे घडणार नाहीत, प्रतिबंधक कारवाया करणं गरजेचं आहे। अगदी रुपालीताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।